मित्रांनो, आपल्यासोबत जुने जाणते बैलगाडा मालक आहेत. हिंगणगावचा बैल आहे सागर. आज बघूया कसं नियोजन करते ती. आणि बैलगाडी क्षेत्राचा नाद आत्ता भरपूर अवघड जातोय सगळ्यांना. कारण काय होतंय, पैसा आहे तर बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे. किती वेळ झालं नाद करताय? आम्ही नाही म्हटलं ते 30-35 वर्ष झालं नाद करतोय. हो, 30-35 वर्ष म्हणजे मोठा कालावधी झाला. हो. आणि ह्यो आता घेतलाय आम्ही, 1-2च वर्ष झाले घेतलाय ह्यो खोंड. ह्यो खोंड घेऊन वाटते 2 वर्ष, पण 35,000 रुपयाला आम्ही घेतला होता. आणला ह्याच अड्ड्यात फायनलला राहिला होता तो. इथं 3 नंबर केला होता. म्हणजे लागोपाठ 1-2 अड्ड्यात हिथंच राहिला फायनलला. आणि मग परत दुसरे 10-11 ठिकाणी परत फायनलला राहिला. 30-35 वर्ष म्हणल्यानंतर मोठा अनुभव आहे. किती बैल झाली दावणीला? आमच्याकडे बैल झाले की तसे वाढती काहीतरी 15-16 बैल झाले की. जास्त आमच्याकडे पहिला एक बैल पळणार होता, एक अंडी सागर म्हणून अंबरनाथवाल्याच्या बैला संग पळत होता तो. मग तो बैल चांगला पळत होता आमचा. झाली तर पुशेगाव म्हणा, कोरेगाव, परत अकलूज ही फायनल म्हणजे घेतलेली आहे त्यानं तशी 1 नंबरची. ह्याच्याजवळ होता वाटेगाववाल्यांच्या जवळ तो राजा म्हणून होता मुंबईवाल्याचा. अंबरनाथचा राजा त्याच्या संग एक अंडी पळत होता. मग आता मित्रांनो, अंबरनाथचा राजा सगळ्यांनाच माहित आहे, प्रसिद्ध बैल आहे जुन्यातला. मग हिंद केसरी बैल म्हणायला लागला तुमच्या दावणीला जुना होता? हो, जुना. हो, बरोबर आहे. हो. आणि त्याच नाव परत आम्ही ह्याचं सागर नाव ठेवलं. त्याचं पण नाव सागरच होतं. मग आता तेव्हापासून नाद करताय बैलगाडी क्षेत्राचा. काय उद्योग काय करता तुम्ही? आमचा काय आपला हा शेतीचाच व्यवसाय. आता जुन्या काळात कसं व्हायचं, लोक शेतात पण बैलांना राबवायची आणि शर्यतीला आणायची. आता तसं होत नाही. शर्यतीचा बैल म्हणले की फक्त त्याला शर्यतीलाच ठेवायला लागतोय. आणि खाणं असेल, पिणं असेल किंवा काय, त्यात सगळ्यात बदल झालाय. पहिला वेगळं होतं, आता वेगळं आहे. पहिले काय वेगळं वाटायचं? नाही, आम्ही पहिलं कसं करत होतो की अवतासनी पण हाणायचो आणि परत नंतर पळायसाठी पण नेत होतो. पण पहिलं कसं असायचं की सीझनचा अड्डा असायचं फक्त. आता कसं उन्हाळ पावसाळा सगळंच अड्डा चालू आहे. त्याच्यामुळे आपलं म्हणलं आता चला, आता म्हणलं बैल कमी होत आली होती. मग आता लॉकडाऊनच्या काळात नव्हताच आमच्याकडे बैल. त्याच्या आधीपासून मग 2-2.5 वर्ष परत बंदी ती, मग बैलच नव्हती ना आमच्याकडं. एक बैल होता, एक हे होता म्हणजे संजय म्हणून एक बैल होता. पण परत नंतर तो पण आम्ही विकला. पण काय वय झाल्यामुळे विकला परत. आणि परत अड्डा चालू झाल्या म्हटलं आता आपण घेतलाच पाहिजे, म्हणून मग हे गेल्या वर्षी आम्ही घेतला सागरला. गपरे. मग आता त्या काळात या काढण्याला किती खर्च व्हायचा हो? त्या काळात काय होतं खर्च, एवढा खर्च आहे तेव्हा त्यावेळेला लयत लयत मग 50 रुपये किंवा 100 रुपये प्रवेश फी असायची. आणि गाडी भाडं असायचं 300-350 रुपये गाडी भाडं असायचं. आम्ही ह्याला गेलो होतो, कोरेगावला गेलो होतो. कोरेगावला 600 रुपये भाडं दिलं होतं आम्ही. आता भाडं इथं याचं म्हणलं, अमरापूरला यायचं म्हणलं तरी 1200-1500 रुपये माणसं म्हणते ती. पण आता नाद आहे म्हणल्यावर केलाच पाहिजे. आता काय त्याला पर्याय नाही. पण त्या नादात आणि आत्ताच्या नादात काय फरक जाणवतोय? नाही, लय फरक आव्हान. त्या नादात आणि ह्या नादात लय फरक. त्यावेळेची माणसं पण वेगळी होती, आत्ताची माणसं वेगळी होती. आता नाद वेगळा आहे. बैल पळवण्याची दाटी वेगळी आहे. पहिली बैल पळवण्याची दाटी वेगळी होती. पहिली बैल पळवायची म्हटलं तर माणसं म्हणजे दोस्त म्हणून असणार, हाणणार एकाच गटात. पण ती गाडी पळून आली की परत ती म्हणाय चला चहा पिऊया म्हणून. आता तसा आहे तेव्हा. आता गाड्या पळाली, मारली गाडी तुमची, आज मी गाडी मारली की ती म्हणणार नाही ना हिची गाडी उद्या आपण मारायची. मग ती काय पण व्याप करणार, 5-50 हजार रुपये वायदी देणार, काय पण करणार, पण ती गाडी मारणार. आता हे चालू आहे. आता असं पहिलं तसं, पहिलं अड्ड्यामध्ये कसं पैर असायचं, ती पैर वर्ष 2-2 वर्ष पैर फुटत नव्हतं. पण आता पैर आता काय आज पळाला की पुढल्या मैदानाला दुसराच बैल. ही पैऱ्याची अवस्था ही अशी आहे ना. आणि जरी गाडी पळाली तरी आता समजा तुमचा माझा बैल चांगला पळतो या म्हणलं की दुसऱ्याने याचं म्हणायचं, अहो काय आपण पळूया की उद्या दुसऱ्या त्या अड्ड्यात आमच्या बैला संग पळूया, मग तुम्हाला वायदी देतो, असं करतो, असं पैर फोड नाही, असं हे चालूच आहे आता. आता राहिलेलं नाही त्यातलं काय, म्हणजे माणूस कितलं काय राहिलेलं नाही. माणूस पैशाच्या मागे सगळे लागले आता.
त्यामुळं जुन्या काळात जसं मित्रांनो सांगितलं पैर टिकत होतं, एक सारख्या जोडीचं नाव होत होतं त्या काळात, आता व्हायना झालंय तसं. आता व्हायना म्हणजे माणसांच्या या चुकीमुळे व्हायना झाले ना नाव. माणसं अशा चुका करते, ती गाडी मस्त चांगली पळते पण म्हणत नाही ती ना काय नाही बाबा आज मार खाल्लाय ना चला आपण अजून 2-3 अटक करूया म्हणून म्हणत नाही ती अशी. आता काय म्हणते ती खाल्लाय ना मार, हे चला उद्या तो बैल चांगला घालूया. मग एखादा बैल बाबा समजा बाबा जास्त स्पीडचा आहे, एखादा कमी स्पीडचा आहे, मग त्याला बाबा ती 1-2 अटक केल्याशिवाय ती जुळ म्हणजे ती पळणार नाही ती ना व्यवस्थित. पण ती माणसं आता ती विचार करत नाही, माणसं मध्ये नाही तिनं आज बाबा पळाला नाही म्हणलं चला उद्या दुसराच बैल घालूया, दुसऱ्या बैला संग पळूया, अशी अवस्था होती ना आता. त्याच्यामुळे पैरं टिकत नाही ती, आणि पैरं टिकायला मग हे असं मग मोठी माणसं आहे ती मग पैऱ्याचा खेळ करत राहते ती सगळी. बघा मित्रांनो, जुना काळ आणि आत्ताचा काळ बरीच तफावत आहे. आता नवीन युवा पण त्यांच्या सोबत आहे. आता त्यांनी सांगितलं जुन्या काळातलं, आता तुम्ही नवीन युवा पिढीतला आहे, आता काय कसं खेळता बैलगाडी क्षेत्र? आता म्हणजे कसं वायदेशिवार बैलच कोण देत नाही, वायदे मागतात मग बैल देतात. पण हे आमचे मित्र आहेत, ते जुने संबंध असल्यामुळे दाजी आहेत आमचे, दाजींसाठी आम्ही हे केलंय. ते म्हणले की बैल वासरू घेऊन येतोय तर या म्हणले तुम्हाला बैल देतो. ते कुणालाही काही न सांगता डायरेक्ट म्हणले तुम्ही पावती करा, आम्ही येतोय, आम्ही येणारच आहे. येताना काही त्यांच्या अपेक्षा नाहीत, त्या अपेक्षा नसल्यामुळे आम्ही म्हणलं चला जाऊया दाजींच्या बैलावर. तर दाजींच्या बैलावर ह्यांनी उजेडात आम्ही समोर बघितलेलं आहे की ह्यांच्या बैलामुळे जे उजेडात आलेत त्यांनी 10-10 लाख रुपये वायद्या कमावलेले आहेत. ही समोरची गोष्ट आहे आमच्या, त्यामुळे आम्ही ह्यांच्या बैलाला म्हणलं 1 मिनिटात तयार झालो आणि आम्ही म्हणलं की पळायचंच तुमच्यावर. आज कुठला पायरा केलाय? आज हिंगणगावचा दाजींचा पायरा आहे आमचा, हे पाहुण्यांचाच पायरा आहे. फक्त कसं शब्दावर म्हणले की या तुम्ही वासरू पळते ना तर या घेऊन आपण पळूया, असा पैरे हे जुन्या काळात होत होते. आम्ही जुनी परंपरा जपण्यासाठी आज पायरा केलेला आहे. वायदी देऊन ही पायरा करता आला असता, पण आम्ही जुना पायरा करायचा म्हणलं, जुन्या पद्धतीनं पायरा करायचा तर म्हणलं दाजींना म्हणलं आम्ही येऊ का बैल वासरू घेऊन, या म्हणले मग आपण पळूया. बघा मित्रांनो, आत्ताची ही मुलं जुन्या परंपरेचा मान राखतात आणि पैर होते ती. आता ह्याचं कुठलं ठळक फायनल सांगता की ही फायनल झालेत त्याच कोणतं ह्याचं फायनल कुठलं चांगलं झालं? फायनल यतगाव मध्ये राहिलाय, परत इथंच राहिलाय 2-3 वेळा, परत नंतर आणखीन परत निवरीत राहिलेला आहे, परत आणखीन दुदंडीत राहिलेला आहे, परत आणखीन बघा मला वाटतं ह्याला 1000 माचीला राहिलेला आहे, आणि आणखीन बरेच फायनल झाले राहिलेले. तो 12-13 फायनल झाले. किती दाते आता तो 4सा झालाच माहिती, 3रा दात लावलाय म्हणल्यावर 4सा झालायचा. आता काय अपेक्षा आहे की पुढे ह्या गोष्टी त्याने कराव्या? नाही काय नाही, आता आपल्याला कसं आपला हो त्याचं नाव आणि आमचं नाव राखलं बस झालं. काय आता काय ते आम्ही हाय असं त्याला शेवटपर्यंत ठेवणारच आहे आम्ही त्याला. कारण कसं झालंय, हाय वस्तू आहे, कामगार पण म्हणजे पोरं पण म्हणते ती चला बाबा काका एवढी वस्तू असू द्या, चला ठेवायचं त्याला. काय आता आणि हाय आपला पण नाद करतोय तो पण आपला त्याचा पण नाद करून घेतोय. बघा मित्रांनो, असा ते नाद करतात, आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांचा सागर गुलाल राहील. आणि आज वासरू जी होतं त्या वासराचं नाव सांगा. शंभू आहे त्याच्यावर. शंभू दुई बाहेरचा बैल आहे आणि सागर हा दुई बाहेरचाच आहे. पण आम्हाला जशी गाडी योग्य वाटेल की सागरला बाहेर घातला पाहिजे तर सागरला बाहेर घालतो, नाहीतर शंभूला बाहेर पाहिजे तर शंभूला बाहेर पाडतो. म्हणून आम्ही पायरा केलताना सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटेल की कुठेही घालायचं असला, बाहेरनं म्हणला तर बाहेरनं वासरू पळेल, आतनं म्हणलं तर आतनं पळेल, पण शक्यतो आम्ही बैल हा गाडीवर हाणू. मित्रांनो, आज नांदगावकरांचा शंभू सोबत पायरा आहे, पण शुभेच्छा करूया त्यांची. आज गाडी गुलालात राहील. धन्यवाद.